नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजी विषयाच्या संदर्भातील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत मार्गदर्शन व्हावं या हेतूने आपण इंग्रजीचेही काही व्हिडिओ अपलोड करत आहोत. मला आशा आहे की या व्हिडिओंचा काही ना काही फायदा तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. त्यासाठी ह्या सगळ्या व्हिडिओंचं तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये काही क्ल्यू तुम्हाला दिले जातात. ते जर व्यवस्थित लिहून ठेवले तर बोर्ड परीक्षेला तुम्हाला ते फॉलो करता येतील. काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून आवडल्या तर त्या नक्की बाजूला साईडला कुठेतरी पेजवरती लिहा आणि बोर्ड परीक्षेच्या आधी जेव्हा तुम्ही या विषयांचा अभ्यास करताय, सराव करताय, त्यावेळेस त्या गोष्टी सगळ्या एकदा वाचा आणि त्या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तर इंग्रजी विषय तुम्हाला फार सोपा जाईल. यापूर्वी आपण 2023मध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेतील प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा अभ्यासलेला होता. आज आपण प्रश्न तिसरा कसा सोडवायला पाहिजे आणि कोणत्या ट्रिक्स आपल्याला या ठिकाणी वापरता येतील या सगळ्यांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. पहा, तिसरा प्रश्न जो आहे सेक्शन सेकंडवरती आधारित आहे, पोएट्रीवरती, म्हणजेच कविता ज्या आहेत त्या कवितांवरती आधारित असलेला हा प्रश्न आहे. तो प्रश्न आपण सोडवायला घेतला आहे. त्यामध्ये ॲक्टिव्हिटी 1 दिलेली आहे, म्हणून सुरुवातीला आपण ॲक्टिव्हिटी 1 या ठिकाणी लिहिणार आहोत. काय आहे ॲक्टिव्हिटी 1मध्ये? रिअरेंज द फॉलोइंग इन्सिडंट. म्हणजे इथं रिअरेंज करायला सांगितले. काय रिअरेंज करायचं आहे आपल्याला? इथे जे 4 इन्सिडंट्स दिलेले आहेत, प्रसंग दिलेले आहेत, ते प्रसंग तुम्हाला क्रमाने लावायचे आहेत. पण कोणत्या क्रमाने लावणार आहात? ॲज पर देअर ॲक्युरन्स इन द पोएम. जे पोएममध्ये तुम्हाला इन्सिडंट्स ज्या प्रकारे घडत गेले त्या प्रकारे त्यांचा क्रम लावायचा आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे? अगदी सोपं असतं असा प्रश्न सोडवणं. यासाठी तुम्ही परीक्षेत दिलेला जो कवितेचा पार्ट आहे तो समोर ठेवायचा आणि त्यामध्ये या 4 वाक्यांमध्ये आलेले घटक पेन्सिलने हायलाईट करायचे. ह्याच्यातला पहिला घटक कोणता आहे? तर पहिला घटक पहा, वाक्य सी क्रमांकाचं जे आहे ना ते आपल्याला सर्वात आधी सेकंड लाईनमध्ये दिसते. इंचकॅप बेलच्या संदर्भातलं. तर ते तुम्ही पहिला प्रसंग या ठिकाणी आपल्याला दिसतोय, तर सीला 1 नंबर देऊन ठेवा. पेन्सिलने ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला चेंज जर करण्याची वेळ आली तर तो करता येईल. यानंतर दुसरा इन्सिडन्स कुठला दिसतोय? दुसरा इन्सिडन्स या ठिकाणी बी नंबरचा दिसतोय. शेवरिंग शॉक, मला ते हे वाक्य आपल्याला दिसतंय 2 नंबरला ह्या ठिकाणी. त्यानंतर तिसरा आहे ए नंबरचं वाक्य. ए नंबरचं वाक्य आपल्याला दिसतंय 3 नंबरला. आणि शेवटी डी नंबरचं वाक्य सर्वात शेवटी आहे. तर अशा प्रकारे जर आपण या पॅरेग्राफमध्ये वाक्य शोधली तर तुम्हाला तो क्रम देखील समजला असेल आणि त्या क्रमानेच आपण उत्तरं ह्या ठिकाणी अरेंज करायची होती. मी सांगितले की पहिलं सी नंबरचं वाक्य येणार होतं, तर ते वाक्य ह्या ठिकाणी पहिलं आपण लिहिणार आहोत. त्यानंतर बी नंबरचं वाक्य आपल्याला इन्सिडन्स त्या कवितेमध्ये दिसला तर तो 2 नंबरला लिहा. त्यानंतर ए नंबरचा आणि सर्वात शेवटी डी नंबरचा. आता इथं काही मुलांना प्रश्न येतील की ABCD असा क्रम लिहायचा का? जसं वाक्य आहे तसं CDAD अशा पद्धतीने क्रम लिहायचा. तर वाक्याचा जो क्रम आहे त्या क्रमासह वाक्य लिहायचे. म्हणजे सी नंबरचं पहिलं आहे तर सी नंबर घेऊनच ते वाक्य वरती लिहायचे. त्याचे क्रम ABCD असं ठेवायचे नाहीत,
कारण प्रश्नातले ते चुकीचे नंबर आहेत, तसेच आपल्याला इकडे लिहून चालणार नाही. आपण ते व्यवस्थित करून लिहिणार आहोत, तर ते क्रमासह लिहायचे आहेत, त्याच्यात चेंज करायचं नाही. मग मी म्हटलं की तुम्हाला हे वाक्य किंवा असा प्रश्न सोडवायला का सोपा असतो, तर दिलेला क्रम तुम्हाला पॅरेग्राफमध्ये, कवितेमध्ये शोधून सहज त्याचे क्रम लावता येऊ शकतात. कुठलं पहिल्या नंबरचे फक्त तुम्हाला क्रम लावत ते शोधत येणं गरजेचं आहे. त्याच्यातले काही शब्द शोधा, जे सापडतील त्याला, पहिला कोणते सापडतात त्याला अंडरलाईन करून 1 नंबर द्या, दुसऱ्या नंबरला जे सापडतात त्याला 2 नंबर द्या. अशा पद्धतीने क्रम दिले तर तुमचे वाक्य या ठिकाणी बरोबर येऊन जातात आणि इथं तुमचा प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. तर असं म्हणजे कुठल्याही अर्थ न लावता, तुम्हाला कुठल्याही कवितेतला भावार्थ न समजताही फक्त शब्द पाहून तुम्ही उत्तरं देऊ शकाल. यानंतर ॲक्टिव्हिटी 2 आहे, कंप्लीट द टी डायग्राम म्हटले. तर इथं आपण ॲक्टिव्हिटी 2 घेऊयात. कंप्लीट द टी डायग्राम म्हटले, तर टी डायग्राम इथं लिहूयात. आणि कशाची टी डायग्राम बनायला सांगितली, रिझन फॉर द सिंकिंग ऑफ द शिप. तर रिझन काय, त्या शिपचे सिंकिंग होण्यापाठीमागची त्याची 4 कारणं तुम्हाला लिहायची आहेत. आणि हा जो टी डायग्राम दिलेला आहे तो आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. आता हे कारणं शोधायची तुम्हाला 4, तर 4 कारणंही तुम्हाला त्या कवितेच्या ओळींमध्येच मिळणार आहेत. कोणकोणती कारणं आहेत, तर रिझन फॉर द सिंकिंग ऑफ द शिप म्हटलं तर पहिलं कारण आपण लिहूयात. बॉक्समध्ये लिहायला सांगितले त्यांनी. पहिलं कारण आहे या ठिकाणी पहा, सुरुवातीलाच दिसतंय, इंचच्या बेल वॉज रिमोव्ड. तिथून ही इंच कॅप बेल जी होती ती काढली गेलेली होती, त्यामुळं ते त्यांना ऐकायला मिळालं नाही किंवा त्यांना ऐकायला आलं नाही आणि त्यामुळे ती शिप सिंकिंग होत गेलेली आहे नंतर. तर हे एक त्याच्या पाठीमागचं रिझन सांगता येईल. दुसरं आहे ते ड्रिफ्ट अलोन. आताच मी म्हटलं की ते खूप दूरवर गेले, त्यामुळे त्यांना ते ऐकायला पण आलेलं नाही, ते दूर गेल्यामुळे आज हे घडलेलं आहे. तिसरं आहे व्हिसल स्ट्राईक विथ द सेव्हरिंग शॉक. तर हेही आपल्याला या ठिकाणी दिसतंय रिझन त्याचं. आणि चौथं जे रिझन आहे तर ते आपण ह्या ठिकाणी दिसतंय, तर वेव्स रश इन एव्हरी साईड. ज्या वेव्ज तयार होत होत्या त्या सगळ्या बाजूनी येत होत्या, त्यामुळे ती शिप जी होती ती सिंकिंग होत होती. तर अशा प्रकारे 4 कारणं आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत. ते 4 कारणं आपण या ठिकाणी लिहिलेले. असे तुम्हालाही कुठला प्रश्न काय विचारला जातो आहे त्यानुसार उत्तरं लिहायची आहेत. यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या ॲक्टिव्हिटी A3 मध्ये विचारलं ॲक्सेप्ट एनी रिजनेबली करेक्ट ॲन्सर. हां, या प्रश्नामध्ये पहा A3, A4 आणि A5 हे जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न नसून त्या प्रश्नांची उत्तरं आहेत जी शिक्षकांना चेक करण्यासाठी पाठवण्यात येतात. इथं ॲक्च्युली प्रश्न टाईप करण्याऐवजी त्याची उत्तरच टाईप झालेली आहेत, त्यामुळं हे प्रश्न नसून उत्तरं होती. पाठीमागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना 6 गुण फ्रीमध्ये मिळणार होते, काही लिहिलं असतं तुम्ही नुसते नंबर टाकून तरी. तर मित्रांनो, इंग्रजीच्या पेपरमध्ये मी आत्तापर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा इंग्रजीचा पेपर होतो त्यावेळेस कुठला ना कुठला प्रश्न चुकीचा येतो आणि इंग्रजीत मार्क मिळतात. परंतु काही विद्यार्थी मी असे पाहिलेत की त्यांना इंग्रजीमध्ये 18-19च मार्क मिळालेले आहेत. याचा अर्थ जे कॉलेजकडून 20 मार्क गेलेले आहेत तेच मार्क त्यांना मिळालेत. हे 6 मार्क देखील त्या विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत. आता याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल तर त्या विद्यार्थ्याने या प्रश्नांचे नंबर लिहिलेले नाहीत. त्यांनी फक्त नंबर लिहिलेले असते तरी देखील त्या विद्यार्थ्याला 6 गुण मिळाले असते. तर आपण बऱ्याच वेळेला ही चूक करतो. इंग्रजीच्या बाबतीत तर तुम्हाला कुठली चूक करायची नाही आहे. जेवढे प्रश्न असतील तेवढे प्रश्न आणि त्याचे क्रमांक लिहून जरी ठेवले तरी जेवढे प्रश्न चुकीचे येतील त्याचे जे गुण आहेत ते तुम्हाला मिळून जातील.
आणि हे दरवर्षी आपल्याला दिसतंच 4-2 मार्क तरी तुम्हाला असे फ्रीमधले मिळतातच. तर ह्या वर्षी तुम्ही जर हे तीनही प्रश्न फक्त लिहिण्याचा प्रयत्न केला असेल तरी देखील तुम्हाला पूर्ण 6 गुण त्याचे मिळाले असेल. प्रश्न काय काय देतात पहा. आता इथं प्रश्नच नाही आहे म्हणून मी असेच अंदाजे ते प्रश्न लिहिले असेल, ट्राय केलं असेल असं करण्याचं, तरी देखील मार्क मिळाले असते. तिसरा प्रश्न असो पर्सनल रिस्पॉन्स विचारलेला, तर त्यांनी सांगितलं तो कुठलाही एक असेल तो रिजनेबल व्यवस्थित असेल तो स्वीकारा. मग पर्सनल रिस्पॉन्स आहे तर ते तुमच्या पद्धतीने ॲक्सेप्ट एनी रिजनेबल करेक्ट आन्सर म्हटलं होतं तिथं. तर तुम्ही नुसतं हेच जसंच्या तसं लिहून टाकलं असतं तरी चाललेलं असतं. प्रश्न जर कळला नाही, प्रश्न काय माहीत नसेल तर तुम्ही लिहू शकाल. प्रश्न चौथा होता. आता इथं पर्सनल रिस्पॉन्सचा जो आहे तो काय विचारले त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचं. नंतर 4 नंबरला पोएटिक डिवाइस विचारलं जातं. त्यामध्ये फिगर ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचे असतात. तर यामध्ये ऑलरेडी उत्तरामध्येच दिले होतं द फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन. आणि इन्व्हर्जन का आहे तर त्याचं एक्सप्लेन पण आपल्याला करायचं असतं. द कॉर्ड ऑर्डर इज चेंज फॉर रायमिंग, करेक्ट ऑर्डर शुड बी द रिव्हर कुड हिअर ऑन वन ड्रीडफुल साऊंड. तर असं वाक्य पाहिजे नव्हतं, त्यामुळे तिथं इन्व्हर्जन आपल्याला दिसलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे उत्तर अपेक्षित असतात तुमची पोएटिक डिवाइसमध्ये. तिथं लिहा फिगर ऑफ स्पीच, त्याच्यासमोर त्याचं नाव लिहा, नंतर ते एक्सप्लेन करा आणि त्याचं एक उदाहरण लिहा. इथं जसंच्या तसं असं तुम्ही लिहिले असेल तरी मार्क तुम्हाला मिळाले असते, कारण तेच आन्सर होतं. यानंतर 5वी ॲक्टिव्हिटी होती पोएटिक ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये कंपोजिंग लाईन म्हणजे तुम्हाला कवितेच्या लाईन लिहायला सांगितले जातात. जसं काही लाईन तुम्हाला सुरुवातीला लिहून दिल्या जातात आणि त्या लाईनमध्ये पुढं डॅश डॅश देतात आणि म्हणतात की ह्या लाईन तुम्ही कंटिन्यू पुढं करा, 1 ते 2 लाईन तुम्ही तुमच्या मनाने बनवा. तर ज्या लाईन आपण बनवतो तो अशा पद्धतीने ब्ल्यू पेनने लिहा, ब्लॅक पेनने प्रश्न आपण सगळे लिहिले तरी चालते. तर असा एक प्रश्न असतो. इथं तुम्हाला प्रश्न सगळे उत्तरं चाललेली होती त्यामुळे काही प्रॉब्लेमच नव्हता. तर इथं तुम्ही अशा पद्धतीने उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. मला वाटतं आहे फिगर ऑफ स्पीच प्रत्येक कवितेतली जर तुम्ही काढून ठेवली कुठलीच फिगर ऑफ स्पीच आहे, एक तरी फिगर ऑफ स्पीच तुम्ही पाहून ठेवा कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे. तर ती कविता आले तर तेच फिगर ऑफ स्पीच लिहून टाकायचं. पुढचा प्रश्न आहे तिसऱ्यामध्ये बी हा उपप्रश्न आहे ॲप्रिशिएशन. मित्रांनो, अप्रिशिएशनचा जो प्रश्न असतो तो प्रश्न दिल्यानंतर एक कविता दिली जाते आणि कवितेच्या शेवटी ॲप्रिशिएशनमध्ये कोणते मुद्दे लिहायचे त्याविषयीची माहिती विचारलेली असते. तुम्ही जर ह्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत शेवटी जाऊन पाहिले तर कुठल्याही प्रकारचे प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले नाहीत, दिलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने कुठले ॲप्रिशिएशनचे मुद्दे घेऊन स्पष्ट केले असेल तरी चालेल. ॲप्रिशिएशन देखील फार सोपं आहे. जेवढ्या कविता आहेत त्या सगळ्या कवितांचे ॲप्रिशिएशन तयार करून ठेवा, पाठ करून ठेवा. तुम्हाला लिहायलाच लागतं, लिहिणं भागच आहे, गरजेचंच आहे. प्रश्न येतोच आहे बीमध्ये, हा प्रश्न फिक्स आहे. त्यामुळे 4 मार्काचा प्रश्न आहे. तर तुम्ही जर हे व्यवस्थित करून ठेवले जेवढ्या कविता आहे त्यांचे ॲप्रिशिएशन काढून, तर नक्की तुम्हाला ह्या 4पैकी 3 मार्क तर आरामशीर मिळू शकतात. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी ॲप्रिशिएशन नाव टाका आणि इथं जे मुद्दे दिले असतील ते मुद्दे घेऊन त्याचे स्पष्टीकरण करा. अदरवाईज तुमच्या मनाने जर दिले नाही तरी एक 4 मुद्दे तुम्हाला इथं स्पष्टीकरणाला घ्यायचे आहेत. पहिला आपण ॲप्रिशिएशनमध्ये घेत असतो द नेम ऑफ द पोएम. कवितेचं नाव काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सी वॉक इन ब्युटी. दिस ब्युटिफुल पोएम इज रिटन बाय. कोणी लिहिलेले आहे त्या लेखकाचं नाव ब्रिटिश रोमॅन्टिक पोएट लॉर्ड बेरॉन. हा पहिला आपण घटक लिहिलेला आहे त्या कवितेच्या संदर्भात. दुसरा आहे थीम. ह्या कवितेची थीम काय आहे? ब्युटी इज द मेन थीम ऑफ द पोएम. इनर बॉडी इज ऑल्सो रिगार्डेड ॲज अ प्राईम फॅक्टर टू ब्लिस द आउटर ब्युटी. द ब्युटी इज कम्पेअर टू मेनी एलिमेंट लाईक हेवन, क्लाउड, क्लिअर स्केज, लाईट एक्सेट्रा. तर अशा प्रकारे
त्या कवितेची थीम आपण एक मुद्द्यामध्ये लिहायचे. तिसऱ्यामध्ये पोएटिक डिवाइस, त्यामध्ये कोणते फिगर्स वापरलेले आहेत, कशा पद्धतीची कविता आहे ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. रायमिंग वर्ड कशा पद्धतीने आलेले आहेत, इथं ए बी अशा पद्धतीचे रायमिंग वर्डचं फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतो. यानंतर आहे चौथा लँग्वेजच्या बाबतीमध्ये. द लँग्वेज इज सिम्पल अँड लिरिकल. यूज इंग्लिश लँग्वेज इफेक्टिवली. हा एक चौथा मुद्दा लिहिलेला आहे. 4 मुद्दे लिहिले तरी चालतात. 5वा मुद्दा एक शेवटचं तुम्ही त्यामध्ये सहज लिहू शकाल, मेन्शन करू शकतात, ते म्हणजे तुमचं मत ह्या पोएमच्या संदर्भात काय आहे आणि किंवा तुम्ही मॅसेज काय देऊ शकाल. द पोएट गिव्ज अ व्हर्च्युअल मॅसेज insisting that inner body is more important than outer appearance. Inner beauty is divine as external beauty is transient. तर अशा प्रकारे एक मॅसेज किंवा त्या पोएमविषयी तुमचं मत ह्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता. तर असे 4-5 मुद्दे, 4 मार्काचा प्रश्न आहे, त्यामुळे कमीत कमी 4 तर हवेच आहेत. 5-6ही तुम्हाला लिहिता येतील, पण कमीत कमी 4 तरी मुद्दे प्रत्येक पोएमवरती तुम्ही तयार करून ठेवा. हे तुमचं कवितेचं व्यवस्थित मांडणी ह्या ठिकाणी होऊन जाते आणि याचे 4 गुण मिळून जातात. तर अशा प्रकारे पोएमवरती आधारित असणारे प्रश्न जे आहेत ते देखील तुम्हाला परफेक्ट आधीच व्यवस्थित करून जाता येऊ शकतात, हे यावरून स्पष्ट होतं आहे. 2 महत्त्वाचे प्रश्न असतात. एक सरळ पोएमवरती ॲक्टिव्हिटी विचारलेले आहेत ते प्रश्न, आणि दुसरे प्रश्न जे आहेत ते ह्या अशा पद्धतीने ॲपिरन्सवरती आधारित असलेला प्रश्न कंपल्सरी 4 मार्काला येतो. तर तो एक प्रश्न तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे, स्वतःची कॅपॅसिटी आहे, स्वतःला करता येऊ शकतात, तर त्यांनी अशा पद्धतीने अभ्यासाला हे मुद्दे घ्यावेत आणि त्याचे ॲपिरन्स लिहून पाठ करून ठेवावं. तर यातून देखील तुमचा एक चांगल्या गुणांची तयारी होऊ शकते. तर चला मित्रांनो, आज आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. यापूर्वी आपण पहिला आणि दुसरा प्रश्न अभ्यासला, त्यामध्ये देखील असे काही शॉर्टकट किंवा ट्रिक्स होत्या ज्या त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा, जेणेकरून बोर्ड परीक्षेची तयारी करताना तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.